हमारी जो ताकत है आमची जी ताकद आहे वो हमारे पास प्रभु ने दिया है आमच्याकडे देवाने दिलेली आहे और वो ताकत जो है आणि ताकद जी आहे वो विश्वास में छुपी हुई है। आणि ती ताकद विश्वासामध्ये दडलेली आहे। बाइबल कहती है बायबल असं सांगतं कि विश्वास से परमेश्वर प्रसन्न होता है। बायबल असं सांगतं की विश्वासाने परमेश्वर प्रसन्न होतो। बाइबल कहती है बायबल असं सांगतं विश्वासियों के लिए सब कुछ संभव है। विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे। बाइबल कहती है बायबल असं सांगतं अगर तू विश्वास रखेगी या विश्वास रखेगा तो परमेश्वर की महिमा को देखेगा। आणि जर तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील। विश्वास के अंदर वो ताकत है, विश्वासामध्ये ती ताकद आहे। वो असंभव बातों को संभव बनाने की ताकत रखती है। असंभव गोष्टीला अशक्य गोष्टीला शक्य करण्याची ताकद आहे। इसलिए हमारा जो विश्वास है म्हणून आमचा जो विश्वास आहे वो मजबूत होना है। मजबूत असायला हवा। हमारा विश्वास हम कहाँ पे रखते हैं आमचा विश्वास आम्ही कोठे ठेवतो ये बहुत जरूरी है। ही गोष्ट खूप गरजेची आहे। जब हम विश्वास में चलते हैं ज्यावेळेस आम्ही विश्वासामध्ये चालतो तो विश्वास में चलते हुए बहुत सारी अद्भुत बातों को आप और मैं देख पाएंगे। आणि विश्वासामध्ये चालत असताना खूप मोठ्या मोठ्या अद्भुत गोष्टी आम्ही पाहणार आहे। इसलिए विश्वासियों के पास में उनका विश्वास जो यीशु मसीह पर रखा हुआ है वो मजबूत होना है। म्हणून विश्वासणाऱ्यांसाठी विश्वासणाऱ्यांचा जो विश्वास आहे येशूवरचा तो मजबूत असायला हवा। वो मजबूत उसके अंदर बल होना है। त्याच्यामध्ये बळ असायला जो हवा। विश्वास हम रखते हैं जो विश्वास आम्ही ठेवतो विश्वास से ही हम ऐसी ऐसी बातों को प्राप्त कर सकते हैं जो हमारे लिए असंभव है। आणि अशक्य गोष्टी आम्ही विश्वासानेच प्राप्त करू शकतो। इसलिए आज हम इस बात को सीखेंगे कई बार विश्वास में चलते हुए आपका और मेरा विश्वास निर्बल हो सकता है। आणि आज आम्ही हे शिकणार आहोत की विश्वासामध्ये चालत असताना आमचा विश्वास जो आहे निर्बल होऊ शकतो। निर्बल का मतलब है निर्बल याचा अर्थ जिसके अंदर कोई ताकत नहीं रहती। ज्याच्यामध्ये ताकद नाहीये। इसका मतलब ये है याचा अर्थ असा आहे कई बार हमारा जो विश्वास है प्रभु यीशु मसीह के ऊपर वो कई बार हमारे जीवन के अंदर वो बलहीन हो जाता है। आणि येशू ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा तो बलहीन होतो, निर्बल होतो। मत्ती 8:13 में लिखा है म्हणून मत्ती 8:13 मध्ये लिहिलंय जब सूबेदार यीशु मसीह के पास में आता है उसके 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 चाकर के लिए आणि त्या चाकरासाठी ज्यावेळेस तो एक सुभेदार त्याच्याकडे येतो और वो यीशु मसीह उसे कहते हैं आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणतात जा तेरा जैसा तेरा विश्वास है वैसा तेरे लिए हो। जा तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला हो। और उसी घड़ी उसका सेवक चंगा हो गया। त्या क्षणाला त्याचा चाकर बरा झाला। सुनिए ऐका सुनिए ऐका यहाँ यीशु मसीह कहते हैं या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतात जैसा तेरा विश्वास है जसा तुझा विश्वास आहे उसी विश्वास के अनुसार तेरे जीवन में हो। त्याच विश्वासानुसार तुझ्या जीवनामध्ये हो। इसलिए हमारे विश्वास को हमें आज परखना है कि मेरा विश्वास कैसा है। म्हणून आमचा जो विश्वास आहे त्याची आज पारख करायची आहे की माझा विश्वास कसा आहे। हमारा विश्वास कैसा होना चाहिए। आमचा विश्वास कसा असायला हवा। जैसा हमारा विश्वास होगा जसा आमचा विश्वास असेल वैसे ही हमारे जीवन के अंदर हम बातों को देख पाएंगे। त्याच पद्धतीने आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी आम्ही पाहणार। आज हम इस बात को सीखेंगे। आज ह्या गोष्टी आम्ही शिकूया। आज मेरा विश्वास बलहीन है या मेरे विश्वास के अंदर ताकत है। माझा विश्वास आज निर्बल आहे कि माझा विश्वास आज ताकतवान आहे। और कई बार हमारे जीवन में हमारा विश्वास किस प्रकार निर्बल होता है जिसके अंदर ताकत नहीं रहती उस बात के ऊपर मनन आणि करेंगे। कितीतरी वेळा आमच्या जीवनामध्ये आमचा विश्वास निर्बळ होतो, त्याच्यामध्ये ताकद नसते। त्या गोष्टीबद्दल आज आम्ही पाहणार आज आहे। मेरी ये प्रार्थना है आज माझी अशी प्रार्थना आहे हमने जो विश्वास रखा है आम्ही जो विश्वास ठेवला यीशु मसीह के ऊपर येशू ख्रिस्तावर वो विश्वास हमारा मजबूत बने तो आज। विश्वास आमचा मजबूत और वो बनावा विश्वास के अनुसार आणि त्या विश्वासानुसार जो मेरे जीवन के अंदर में जो बातों को मैं देख नहीं पा रहा हूं आज से वो बातें मेरे जीवन के अंदर देखना शुरू कर आणि दो। माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी मी पाहू शकत नाही पण आता इथून पुढे त्या विश्वासाच्या द्वारे मी पाहणार आहे। आपके जैसा आपका विश्वास है वैसा आपके जीवन में होगा। जसा तुमचा विश्वास आहे तसंच तुमच्या जीवनामध्ये होणार आहे। इसका मतलब ये है म्हणजे काय आपके विश्वास के अंदर ताकत है तुमच्या विश्वासामध्ये ताकद आहे तो असंभव भी बातें आपके लिए संभव बनेगी। शक्य अशक्य गोष्टी तुमच्या जीवनात शक्य होणार आहे। असंभव बातें संभव बनेगी। अशक्य गोष्टी शक्य होणार आहे। वचन कहता है वचन सांगतं विश्वासियों के लिए सब कुछ संभव है। विश्वासणाऱ्याला सर्व काही शक्य आहे। विश्वासियों के लिए लिखा है। विश्वासणाऱ्यांसाठी लिहिलंय। विश्वासियों का मतलब है जो विश्वास रखने वाले हैं। विश्वासणारे याचा अर्थ आहे विश्वास ठेवणारे। अब विश्वास कैसे रखना है इस बात को हम सीखेंगे। विश्वास कसा ठेवायचा आहे ह्या गोष्टीबद्दल और आपण विश्वास पाहणार में आहे। कैसे ताकत
मिलती है उसको सीखेंगे। विश्वासामध्ये कशी ताकद भेटते ते आम्ही पाहणार आहे। रोमियो उसका 4 अध्याय 19 से लेके 22 वचन को धीरे धीरे पढ़ते हुए आगे चलेंगे। रोमकरास पत्रेचा 4 अध्याय आणि 19 पासून 22 वचनापर्यंत हळूहळू आपण वाचत पुढे जाऊया। एक एक शब्द के ऊपर आज हम मनन करते हुए आगे बढ़ेंगे। एका एका शब्दावर आपण मनन करत करत पुढे जाऊया। आज मेरी ये प्रार्थना है कि हमारे विश्वास के अंदर आज बल प्राप्त हो जाए। आज माझी हीच प्रार्थना आहे की माझ्या विश्वासामध्ये ताकद यावी, हमारे विश्वास के अंदर हम चमत्कार को लेकर आए, आणि आमच्या विश्वासामध्ये चमत्कार घेऊन आपण यावा। क्योंकि विश्वास ही से हम बड़े बड़े चीजों को प्राप्त कर सकते हैं। विश्वासामुळेच मोठ्या मोठ्या गोष्टी आम्ही प्राप्त करू शकतो। सुनिए, हमारे विश्वास के अंदर चमत्कार छुपा हुआ है। पहा, ऐका, विश्वासामध्ये चमत्कार दडलेला आहे। हमारे विश्वास के अंदर अद्भुत बातें छुपी हुई है। आमच्या विश्वासामध्ये अद्भुत गोष्टी दडलेल्या आहेत। इसलिए वचन कहता है, म्हणून वचन सांगतं, यीशु कहते हैं, येशू म्हणतात, जैसा तेरा विश्वास है जसा तुझा विश्वास आहे वैसे तेरे लिए हो जाए, तसंच तुझ्यासाठी घडेल, वैसे तेरे लिए हो जाए। तसंच तुझ्यासाठी होईल। पड़ोसी को बोलना, जैसा तेरा विश्वास है आज वैसे होने वाला है। बोल दो विश्वासियों को, आज पड़ोसी को, आज जैसा तेरा विश्वास होगा वैसा तुझे मिलेगा। जसा तुझा विश्वास आहे तसं तुला मिळणार आहे। आमेन, आमेन। सुनिए, रोमकरास पत्र 4 अध्याय 19 वचन। 4 अध्याय 19 वचन आपण वाचूया। तो विश्वासात दुर्बळ न होता त्याने आपले मेल्यासारखे झालेले शरीर आणि सारेच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही लक्षात आणली। आप उसमें लिखा है 100 साल का हुआ वो। हाँ, कारण तो सुमारे 100 वर्षाचा होता। हाँ, सुनिए, यहाँ पे अब्राहम के विषय में लिखा हुआ है। या ठिकाणी अब्राहमाविषयी लिहिलेला आहे। अब्राहम 100 वर्ष का है। अब्राहम 100 वर्षाचा होता। पूरा सेंचुरी किया उसने। 100 वर्ष त्याला पूर्ण झाले होते। सेंचुरी हो गई उसके जीवन की। और यहाँ पे मुद्दा म्हणू शकतो, पर यहाँ पे परमेश्वर ने 100 साल लिखा है। आणि ह्या ठिकाणी 100 वर्ष देवाने लिहिले आहेत। अगर आप मेरी उम्र पूछेंगे तो मैं बताऊंगा नहीं आपको। माझं वय तुम्ही विचाराल तर मी सांगणार नाही। आप मुझे नीचे पूछ सकते हैं आपकी उम्र कितना है, तो मैं जरूर बताऊंगा। खाली गेल्यानंतर तुम्ही विचारू शकता, मी सांगेन। माइक में बताऊंगा, अच्छा नहीं लगेगा फिर। माइक मध्ये सांगणं बरं नाही वाटेल। ओके। अब्राहम को 100 साल का लिख दिया प्रभु ने। आणि अब्राहमाला 100 वर्ष असं लिहून दिलं। क्यों लिखा है? का लिहिलं? 100 साल का आदमी जो है हम जानते हैं वो किस प्रकार का होगा। आणि 100 वर्षाचा व्यक्ती आम्हाला ठाऊक आहे की तो कसा असतो। 100 वर्ष का व्यक्ति कैसा होता है हम जानते हैं। 100 वर्षाचा एक पुरुष कसा असतो आम्हाला ठाऊक आहे। बूढ़ा है, म्हातारा आहे, उसके अंदर जान नहीं है, त्याच्यामध्ये जीव नाहीये, उसके अंदर ताकत नहीं है, ताकद नाहीये, थका हुआ, थकलेला, कमजोर, कमजोर, गुडघे हमेशा दुखते होंगे, गुडघे सारखे दुखत असतील, शरीर दुखता होगा, शरीर दुखत असेल, पीठ दुखती होगी, पाठ दुखत असेल, थोड़ा जब चलता होगा तो उसको थोड़ा सा थकान महसूस होती होगी, थोडा वेळ चाललं तरी तो थकत असेल, आज थोड़ा चलने के बाद में उसकी सांसें फूलती होगी, आणि थोडं पुढे चालला तर त्याला दम लागत असेल। इस प्रकार का बूढ़ा व्यक्ति को हम देख सकते हैं। आणि अशा पद्धतीचा म्हातारा माणूस आम्ही पाहू शकतो। आपने देखा बूढ़ों को? देखा आपने? तुम्ही म्हातारी माणसं पाहिली आहात का? सबने देखा है, हम लोग ने। सर्वांनी पाहिली आहे। कैसे चलता है बूढ़ा कसे आदमी? चालतात। यहाँ पे 100 साल का बूढ़ा लिखा। या ठिकाणी 100 वर्षाचा म्हातारा लिहिला आहे। ये जानबूझ के प्रभु ने लिखा है, म्हणून जाणून बुजून लिहिला आहे कि उसकी उम्र के हिसाब से हमें पता चले कि वो कैसा है। आणि त्याच्या वयानुसार आम्हाला कळावं की तो कसा आहे। हम जानते हैं कि बूढ़ा आदमी किस प्रकार होता है। आम्हाला ठाऊक असतं की म्हातारा माणूस कशा पद्धतीचा असतो। मतलब उसके अंदर किसी प्रकार की जान नहीं है। म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जीवन नाहीये। और आगे लिखा है, पुढे लिहिले, अपने मरे हुए से शरीर की दशा वो जानता है। आणि मेलेल्या सारखे झालेले शरीर त्याला ठाऊक आहे। वो अपने शरीर की हालत को जानता है। त्याच्या शरीराची परिस्थिती त्याला ठाऊक आहे। बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, अब्राहम जानता है अब्राहमाला ठाऊक आहे उसका शरीर मर चुका है। त्याचं शरीर आता मेलेलं आहे। इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? वो जानता है कि उसके शरीर के अंदर किसी भी प्रकार की जान नहीं बची है। त्याला ठाऊक आहे त्याच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची ताकद राहिलेली वो नाही। जानता है उसका शरीर निर्जीव हो चुका है। त्याला ठाऊक होतं त्याचं शरीर निर्जीव झालेलं वो आहे। जानता है उसके शरीर का जीवन खत्म हो चुका है। त्याला ठाऊक आहे त्याच्या शरीराचं जीवन आता संपत आलेलं वो आहे। जानता है कि जीवन देने की ताकद उसके अंदर खत्म हो चुकी है। त्याला ठाऊक आहे की जीवन देण्याची ताकद आता संपलेली आहे। शरीर मरा हुआ है। शरीर आता मेल्यासारखं वो आहे। जानता है उसकी खुद की अवस्था कैसी है। त्याला ठाऊक होतं त्याची स्वतःची अवस्था काय आहे। वो अपने शरीर
की बातों को जानता है कि वो क्या है, आणि त्याला ठाऊक आहे त्याच्या शरीराविषयीच्या सर्व गोष्टी और वो जानता है त्याला ठाऊक आहे सारा की गर्भ की मरी हुई दशा वो जानता है, आणि सारेच्या गर्भाविषयी मेलेली जी दशा आहे त्याला ठाऊक वो आहे जानता त्याला है ठाऊक कि आहे मेरे पत्नी की गर्भ की अवस्था मर चुकी है। त्याच्या पत्नीची गर्भाशयाची अवस्था मेलेली आहे गर्भ की अवस्था मतलब है गर्भाशयाच्या अवस्थेचा अर्थ आहे जहां पर फल निर्माण होता है, ज्या ठिकाणी फळाची निर्मिती होते जिस स्थान में फल उत्पन्न होता है, ज्या ठिकाणी फळ उत्पन्न होतं वो स्थान जहां पे फल प्राप्ति होती है। ते असं स्थान आहे ज्या ठिकाणाहून फळाची प्राप्ती होते लेकिन अब्राहम जानता है पण अब्रामाला ठाऊक आहे मेरी पत्नी की गर्भ की अवस्था मर चुकी है, त्याला ठाऊक आहे त्याच्या पत्नीच्या गर्भाशयाची अवस्था मेलेली आहे सारा का गर्भ मतलब सामने वाले का शरीर जो है, जहां से उम्मीद है, जहां से आशा है, वो सब कुछ खत्म हो चुकी है। आणि साराचा जो गर्भ आहे ज्या ठिकाणी आशा आहे ज्या ठिकाणी आशा आहे ती मेलेली आहे उम्मीद मर चुकी है, आणि आशा मेलेली आहे आशा खत्म हो चुकी है। आशा संपलेली वो आहे सामने वाले की अवस्था को भी जानता है कि यहां से कोई फल नहीं आएगा, आणि ह्या ठिकाणाहून कोणत्याही प्रकारचं फळ येणार नाही हे त्याला ठाऊक ये आहे अब्राहम को मालूम है। अब्रामाला ठाऊक आहे सब कुछ खत्म हो चुका है, सर्व संपलेलं आहे दोनों तरफ की आशा, दोनों तरफ की उम्मीद खत्म हो चुकी है, दोन्ही बाजूच्या आशा संपलेल्या आहे और ये जानता है। आणि ह्याला ठाऊक आहे और अब आगे वचन कहता है, आणि पुढे वचन सांगतं अब्राहम जानकर भी विश्वास में निर्बल नहीं हुआ। आणि हे सर्व ठाऊक असून सुद्धा अब्राहम विश्वासामध्ये निर्बल झाला नाही बाइबल कहती है बायबल असं वो सांगतं जानता है, तो त्याला ठाऊक आहे उसके शरीर को जानता है, त्याच्या शरीराविषयी त्याला ठाऊक आहे पत्नी की अवस्था को जानता है, पत्नीची अवस्था सुद्धा ठाऊक गर्भ की आहे अवस्था को जानता है, गर्भाशयाची अवस्था ठाऊक आहे दोनों तरफ वो जानता है दोन्ही बाजू त्याला ठाऊक आहे क्या क्या हालत है। काय परिस्थिती लेकिन आहे बाइबल कहती है पण बायबल सांगतं ये जानकर भी उसने अपने विश्वास को निर्बल नहीं होने दिया। हे ठाऊक असून सुद्धा विश्वास निर्बल झाला नाही इसका त्याचा मतलब क्या है, याचा अर्थ काय विश्वास निर्बल हो सकता है। याचा अर्थ असा आहे विश्वास निर्बल होऊ शकतो निर्बल का मतलब क्या होता है, निर्बलचा अर्थ काय आहे जिसमें कोई ताकत नहीं है, ज्याच्यामध्ये काही ताकद नाही जिसमें कोई ऊर्जा नहीं है, ज्याच्यामध्ये काही ऊर्जा नाही जिसमें कोई शक्ति नहीं है। ज्याच्यामध्ये काही शक्ती नाही कई बार हमारे विश्वास में बल नहीं होता, कधी कधी बऱ्याच वेळा आमच्या विश्वासामध्ये ताकद वो नसते निर्बल हो तो जाता है। निर्बल असतो ताकत नहीं है, शक्ति नहीं है, ऊर्जा नहीं है। ताकद नाहीये शक्ती नाही ऊर्जा नाहीये कैसे होता है विश्वास निर्बल? कशा पद्धतीचं असतं बळ जब हम इन बातों को समझना है, ज्यावेळी आम्हाला ह्या गोष्टी विषयी समजून घ्यायचं आहे. विश्वास कैसे निर्बल होता है, विश्वास कसा निर्बल होतो जब हम जानते हैं ज्यावेळेस आम्हाला ठाऊक कि होतं हमारी अवस्था क्या है, आमची परिस्थिती काय आहे जब हम जानते हैं ज्यावेळेस आम्हाला ठाऊक असतं कुछ होने वाला नहीं काही है, होणार नाही उम्मीद बची नहीं है, आशा राहिलेली नाही आशा नहीं है, आशा नाही और हम आहे जान लेते हैं आम्हाला मग ठाऊक और होतं हम उसको मान लेते आम्ही हैं मग ते स्वीकारतो और हम बैठ जाते हैं आणि मग थांबतो और हम कहते हैं आणि मग म्हणतो सब कुछ खत्म हो गया, सर्व संपलं कुछ होने वाला नहीं काही है। होणार नाही हमारे विश्वास में ताकत नहीं रहती, आमच्या विश्वासात ताकद राहत नाही विश्वास की ताकत जाती रहती है। विश्वासाची ताकद कमी होते और ऐसा समय आता है अशी वेळ येते जब हमारा विश्वास निर्बल हो मग जाता है। आमचा विश्वास निर्बल होतो क्यों मालूम है? का माहितीये क्योंकि मेरे विचार कहते हैं, कारण की माझे विचार म्हणतात मेरी सोच कहती है, माझे विचार म्हणतात मेरा शरीर कहता माझं है, शरीर म्हणतं मेरी आंखें कहती माझे हैं, डोळे म्हणतात जो देख रही है, जे पाहत आहे मेरे कान कहते हैं, जे माझे कान जो म्हणतात सुन रहे हैं, जे ऐकत आहे सब कुछ खत्म हो चुका, सर्व काही संपलंय कुछ होने वाला काही नहीं, होणार नाही क्योंकि मैं जो देख रहा हूँ कारण की जे मी पाहत आहे वो मेरे 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 विचारों में आ रहा है, माझ्या विचारांत येत जो मैं आहे. सुन रहा हूँ जे मी ऐकत वो मेरे आहे अंदर आ रहा है, माझ्या आतमध्ये येत मेरा आहे. शरीर स्वीकार कर रहा है, माझं शरीर स्वीकारत मेरे आहे. विचार स्वीकार कर माझे रहे हैं विचार स्वीकारत आहे और मैं मान लेता आणि हूँ मी ते स्वीकार मान्य सब करतो कुछ खत्म हो गया सर्व काही संपलं और मेरे विश्वास के अंदर बल निकल जाता है, मग माझ्या विश्वासातून ताकद निघून जाते हम बलहीन हो जाते हैं। आम्ही बलहीन होतो ये बात अब्राहम जानता था, ही गोष्ट अब्राहमाला ठाऊक होती दोनों तरफ की अवस्था खत्म हो चुकी है, दोन्ही बाजूची अवस्था संपलेली आहे लेकिन उसने एक काम किया, पण त्याने एक काम केलं वो जानते हुए भी त्याला ठाऊक असून सुद्धा उसने किसी भी बात को स्वीकार नहीं किया। कोणत्याही गोष्टीचा स्वीकार केला नाही उसने क्या किया? त्यांनी काय केलं उसने क्या किया? त्यांनी काय केलं ये हमें जानना जरूरी हे है। आम्हाला ठाऊक असणं इसलिए गरजेचं बाइबल आहे कहती है, म्हणून बायबल सांगतं जैसा तेरा विश्वास जसा है तुझा विश्वास आहे वैसा तेरे जीवन में होगा। तसा तुझ्या जीवनात होईल हमें सब कुछ जानते हुए भी कि सब कुछ शून्य है, सब कुछ खत्म हो चुका है, अगर तू ऐसा विश्वास रखेगा तेरे जीवन में सब कुछ खत्म हो जाएगा। आणि जर आम्हाला सर्व काही ठाऊक आहे आणि जर तू असा विश्वास ठेवशील सर्व काही संपलं
असा जर विश्वास ठेवशील तर तसंच घडेल, वैसा ही होगा। तसंच घडेल। जब हम अपने मरे हुए शरीर और गर्भ की मरी हुई दशा को जानकर अपने विचारों पर जब निर्भर रहते हैं, आणि ज्यावेळेस ती परिस्थिती, मेलेली परिस्थिती जाणून सुद्धा, ठाऊक असून सुद्धा आम्ही जर ठाम असतो, हम कहते हैं आम्ही म्हणतो इसे कोई बदल नहीं सकता, याला कोणी बदलू शकत किसी नाही, के अंदर ताकत नहीं इसको बदलने की। कुणामध्ये ताकद नाही याला बदलण्याची। हम अपनी आशा को खो देते हैं, मग आम्ही आमच्या आशा गमावतो, इसीलिए म्हणून- हमारा विश्वास निर्बल हो जाता है। म्हणूनच आमचा विश्वास निर्बल होतो। मेरी ये प्रार्थना है, माझी हीच प्रार्थना आहे, या जितने लोगों का विश्वास निर्बल हो चुका है, ह्या ठिकाणी जेवढ्यांचा विश्वास निर्बल झालेला आहे, आज मैं आपसे कहता हूँ, आज मी तुम्हाला सांगतो, जैसा आप आज विश्वास करेंगे जसा आज तुम्ही विश्वास कराल वैसे आपको मिलेगा, तसंच तुम्हाला मिळेल, और आपके विश्वास के अंदर आज बल आने वाला है। आणि आज तुमच्या विश्वासामध्ये बळ येईल। जो उम्मीदों को आपने छोड़ दिया है, जे आशा तुम्ही सोडली आहे, आज वो आशा फिर से आपके जीवन के अंदर मिलने वाली है। आज पुन्हा ती आशा तुमच्या जीवनामध्ये उत्पन्न होणार आहे, फिर से एक बार वो आशा जागृत होगी। पुन्हा आशा जागृत होईल। इसलिए बाइबल कहती है म्हणून बायबल सांगतं दूसरे करंती 5:7 में, 2 करंती 5:7 मध्ये, क्योंकि हम रूप को देखकर नहीं, का हम रूप देखकर नहीं, आम्ही समोर आम्ही डोळ्याने दिसते त्याप्रमाणे नाही, आम्ही डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे नाही, हम विश्वास से चलते हैं। आम्ही विश्वासाने चालतो। आपको आज क्या दिख रहा है? आज तुम्हाला काय दिसत आहे? आपकी आर्थिक परिस्थिति क्या दिख रही है? आज तुमची आर्थिक परिस्थिती कशी दिसत आहे? आपके परिवार की हालत क्या दिख रही है? तुमच्या परिवाराची परिस्थिती कशी दिसत आपके आहे? बच्चों की हालत क्या दिख रही तुमच्या है? लेकरांची परिस्थिती कशी दिसत आहे? उस पर विश्वास मत कीजिए, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, उससे आगे जाके विश्वास कीजिए। त्याच्या पुढचा विश्वास ठेवा। आपके विश्वास को बलहीन मत होने दें। तुमच्या विश्वासाला बलहीन होऊ देऊ नका। बाइबल कहती है बायबल असं हम सांगतं, रूप देखकर नहीं चलते, आम्ही पाहून विश्वास ठेवत नाही, हम जो दिख रहा है उस पर विश्वास नहीं करते, जे दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, हमें जो दिख रहा है उस पर निर्भर नहीं है, आम्हाला जे दिसतं त्याच्यावर आम्ही अवलंबून नाही, देखने के द्वारा हम उस बात को मान लेते हैं, आणि जे दिसतं त्यालाच आम्ही मानतो, उसे स्वीकार करते त्याला हैं, स्वीकारतो, अपने विचारों के द्वारा विचारांच्या वो द्वारे विचार हमारे अंदर आने देते तेच हैं, विचार आम्ही आत घेतो, शब्दों के द्वारा हम बोलना शुरू कर देते हैं, मग ते शब्द आम्ही बोलायला सुरू करतो, और शब्द क्या होते हैं? क्रियाशील हो जाते आणि हैं, मग ते शब्द क्रियाशील और होतात, वो हमारे जीवन में कार्य करते आणि हैं, मग ते शब्द कार्य उसके करतात, द्वारा हमारा विश्वास निर्बल होता है। मग आमचा विश्वास निर्बल होतो। आयुब कहता है योग म्हणतो, जैसे मैंने विचार किया जसं मी विचार केला वैसे मेरे जीवन में हुआ। तसंच माझ्या जीवनात घडलं। अपनी दशा को जानते हुए भी आपके और मेरे मुंह से वो शब्द नहीं निकलना चाहिए जो मैं देख रहा हूं। आणि आमची परिस्थिती आम्हाला ठाऊक असून सुद्धा आमच्या मुखातून ते शब्द निघू नये, कोणते तर जे आम्ही पाहत आहोत ते, जो हम देख रहे हैं, जे आम्ही पाहत आहोत, जो हम देख रहे जे हैं। आम्ही पाहत आहोत। डॉक्टर बोल रहा है डॉक्टर सांगत आहे, तेरे गर्भ में कभी तुझे फल प्राप्ति नहीं होगी। तुझ्या गर्भामध्ये कधीही फलप्राप्ती होणार नाही, डॉक्टर कहते तेरी रिपोर्ट ये कह रही है, आणि डॉक्टर म्हणतो की असा असा रिपोर्ट आहे, तेरे सब जगह पे रिपोर्ट तू देख कर आया और वो रिपोर्ट कह रही है ऐसा नहीं होगा, आणि सर्व ठिकाणी पाहून आला तुझा रिपोर्ट सांगतो की होणार नाही, और तूने इसको स्वीकार कर लिया है, मग तुम्ही स्वीकार केला, आपने बोलना शुरू कर दिया तुम्ही है, बोलायला सुरुवात केली, मला लेकर होणार नहीं, मला लेकर होणार मुझे नाही, बच्चे नहीं होंगे, मला होणार नाही, कि तू बोल रहा है, आणि ते हे तू बोलत आहे, इसलिए तेरे जीवन में वैसा ही होगा। म्हणून तुझ्या जीवनात तसंच घडणार अपने आहे। शब्द को बदल दे। तुझे शब्द बदल। मेरा परमेश्वर बांझ स्त्रियों को आनंदी माता करने का सामर्थ्य रखता है, माझा परमेश्वर वान स्त्रीला आनंदी माता करण्याचं सामर्थ्य ठेवतो, माता करने की ताकत उसके अंदर है, माता करण्याचं ताकद त्याच्यात आहे, माता का आशीष देने की ताकत उसके अंदर है, आई करण्याचा आशीर्वाद त्याच्याकडे आहे। इसलिए हम रूप देख कर नहीं, म्हणून आम्हाला जे दिसतं तसं नाही, हम विश्वास से चलते हैं। आम्ही विश्वासाने चालतो। अब्राहम ने क्या किया? अब्राहमाने काय उसको केलं? दिख रहा था, त्याला दिसत होतं, उसको दिख रहा था, त्याला दिसत होतं, लेकिन उस बोला नहीं, उसने पण ते शब्द तो बोलला नाही, उसने बोला नहीं, त्यांनी बोलला नाही, अपने शब्दों से उसने उच्चार नहीं किया, आपल्या तोंडातून त्यांनी उच्चार काढला नाही, उसने उच्चार क्या किया इस बात को जानना जरूरी है। आणि त्याने काय उच्चार काढला हे जाणणं गरजेचं आहे। बाइबल कहती है बायबल असं सांगतं, अगर तू पहाड़ से कह दे, अगर तू पहाड़ से कह जर दे तू डोंगराला म्हणशील उखड़ जा, आणि उपटून जा, समुद्र में जा पड़, उपटून समुद्रात जाऊन और पड, अपने मन में किसी प्रकार संदेह ना करें, आणि तुझ्या मनात शंका न बाळगता तो तेरे बोलने के अनुसार पहाड़ भी समुद्र में जाकर जा गिरेगा, तुझ्या शब्दानुसार तो डोंगर सुद्धा समुद्रात जाऊन पडेल, वो पहाड़ उखड़ जाएगा, ते डोंगर उपटून समुद्रात जाईल, वही होगा तसंच घडेल जो तू बोलेगा। जे तू बोलशील। हम कब बोलते हैं? आम्ही काय बोलतो? कब बोलते हैं हम? आम्ही कधी बोलतो? जब भयानक परिस्थिति हमारे जीवन में आती है, ज्यावेळेस भयंकर परिस्थिती आमच्या समोर येते, सब कुछ हमारे विरोध में होता है, सर्व काही आमच्या विरोधात जो असतं, हमें दिखाई देता जे है आम्हाला दिसतं, हम उस पर विश्वास करते हैं, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, बोलना शुरू कर देते हैं, बोलायला सुरुवात करतो। ये कभी नहीं होगा, असं होणार नाही, नहीं होगा, होणार नाही, नहीं होगा, होणार नाही, नहीं होगा, होणार नाही, नहीं होगा, होणार नाही, ऐसे हो रहा है, असं घडत आहे, मेरी अवस्था ऐसे कह रही है, माझी
परिस्थिती अशी सांगत आहे मैं नहीं होगा, असं होणार नाही, ऐसा नहीं होगा। असं घडणार नाही। जब परिस्थितियां आती हैं ज्यावेळेस परिस्थिती येते तब हमारा बोलना कैसा होना चाहिए, त्यावेळेस आमचं बोलणं कसं असायला हवं, इस बात को हमको सीखना है। या गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत। हमारी जब आर्थिक परिस्थिति जब हम गिर जाती है आर्थिक आमची परिस्थिति, आर्थिक परिस्थिती जेव्हा ढासळते तब हम कहते हैं त्यावेळेस आम्ही म्हणतो मैं भिखारी हूँ, मी भिकारी आहे, मैं इस आर्थिक परिस्थिति से कभी उठ नहीं पाऊंगा। मी याच्यातून कधी उभं राहू शकत नाही। तूने विश्वास किया है तू का तसा विश्वास केलाय, इसलिए तेरे जीवन में वैसा ही होगा। म्हणून तुझ्या जीवनात तसंच घडेल। ऐसा कभी नहीं बोलना। असं कधी बोलू नका। मेरे राशन के डब्बे सब खत्म हो गए हैं माझ्या राशनचे सर्व डबे संपले और आप उसको देखकर कह रहे हैं तुम्ही त्याला पाहून म्हणत ये आहे कोई भर नहीं पाएगा, हे कधी भरणार नाही, ये कभी भर नहीं पाएगा, कभी भरणार नहीं। मैं रात को भूखा सोऊंगा, मी रात्री उपाशी मेरे झोपेन, बच्चे भूखे माझे सोएंगे। लेकर उपाशी झोपतील। आपने कहा तुम्ही तसे म्हटलं वैसा होगा, तसंच घडेल। अपने डब्बे की तरफ मत देखिए, तुम्ही त्या डब्याकडे पाहू नका, परमेश्वर के सामर्थ्य की तरफ देखिए, देवाच्या सामर्थ्याकडे पहा, खुदा के सामर्थ्य की तरफ देखिए। परमेश्वराच्या सामर्थ्याकडे पहा। डब्बा भरने का सामर्थ्य उसके पास में है। डबे भरण्याचं सामर्थ्य देवाकडे आहे। आपको लगा कि मेरी ताकत से वो भरेगा, तुम्हाला असं वाटत असेल मी माझ्या ताकदीने भरेन, लेकिन आपकी ताकत, हमारी ताकत कुछ काम की नहीं है। आमची ताकद काही कामाची नाही। परमेश्वर की ताकत सब कुछ करने के लिए समर्थवान है। देवाची ताकद सर्व काही करण्यास शक्तिमान आहे। क्या दिख रहा है आज आपके सामने? काय काय दिसत आहे समोर? उसको लेके मत बैठे, ते घेऊन बसू नका, उसको लेके मत रोए। ते घेऊन रडू नका। मेरे बच्चों की शादियां नहीं हो रही हैं, माझ्या लेकरांचे लग्न होत नाहीये। यहाँ से आगे देखना शुरू कर दे। इथून पुढे पाहायला सुरुवात करा। तेरे बच्चों के लिए राजा और रानी आ रहे हैं तेरे घर की ओर। तुझ्या लेकरांसाठी राणी आणि राजा येत आहेत। कुठा येत आहे, बुढ़ा हो गया ना, बुढ़ा। हमारा विश्वास ही कभी कभी बुढ़ा हो जाता है, आमचा विश्वास सुद्धा म्हातारा होतो, ताकत नहीं रहती उसके अंदर। ताकत राहत नाही त्याच्यात। हाँ, मैं बोला तो था लेकिन पता नहीं साहब होगा कि नहीं। बोललो तर होतो पण काय माहित काय घडेल। अब्राहम से सीखे, अब्राहमाकडून शिका, अब्राहम से सीखे। अब्राहमाकडून शिका। दोनों तरफ की अवस्था को जानता है। दोन्ही बाजूच्या परिस्थिती त्याला ठाऊक आहे। आज आप क्या बोल रहे हैं उस परिस्थिति में? आज त्या परिस्थितीत आम्ही काय बोलत आहे? उस रक्तस्रावी स्त्री ने, त्या रक्तस्रावी स्त्रीने उसने कहा, ती म्हणाली 12 साल वो बीमार में है, 12 वर्ष ती आजारी होती। बाइबल कहती है बाइबल सांगतं उसने वैद्यों के पास जाकर उसका बीमारी ठीक नहीं हुई आणि वैद्यांकडे जाऊन तिचा आजार बरा झाला नाही, और अधिक बढ़ गया, तिचा आजार बळावला, बीमारी में पड़ी हुई है, बीमार आजारी मध्ये पडली, तकलीफ को सहन कर रही है, त्रास सहन करत आहे, शरीर के अंदर वेदनाएं हैं, शरीरामध्ये त्रास आहे। लेकिन वो कह रही है, ती म्हणत आहे जब उसने यीशु की चर्चा को सुना, ज्यावेळेस तिने येशू विषयी ऐकलं, उसने उसका विश्वास बढ़ा तिचा विश्वास वाढला और उसने कहना शुरू किया, आणि ती म्हणायला लागली मैं जाऊंगी, मी जाईन, मैं जाऊंगी, मी जाईन, यीशु के कपड़ों को छू लूंगी मी त्याच्या वस्त्राला शिवेन और मैं ठीक हो आणि जाऊंगी। मी बरी होईन। लेकिन अभी भी लहू बह रहा है, अजूनही रक्त जात अभी आहे, वेदनाएं हो रही हैं, अजूनही त्रास आहे, लेकिन उसने विश्वास किया, पण तिने विश्वास उसने ठेवला, विश्वास किया, विश्वास ठेवला, मैं जाऊंगी मी जाईन, और कपड़ों को छूंगी वस्त्राला शिवीन और मैं ठीक हो आणि जाऊंगी। मी बरी होईन। और वो वैसे वो घर में नहीं बैठी, ती घरात बसली नाही, वो ये कहती रही, ती म्हणत बसली, वो कहती रही, ती म्हणाली, अभी भी लहू बह रहा ती है, अजूनही रक्त वाहत अभी भी आहे, दर्द हो रहा है, अजूनही त्रास अभी आहे, पीड़ा हो रही है, अजूनही त्रास आहे, अभी परिस्थितियां उसके अनुकूल नहीं है, तिच्या बाजूने अजूनही परिस्थिती प्रतिकूल नाही, परिस्थितियां तिच्या हैं, विरोधात आहे, लेकिन वो कह रही पण ती है, म्हणत वो आहे, कह रही ती म्हणत है, आहे, मैं ठीक हो जाऊंगी। मी बरी होईन। ये उसका विश्वास तिचा था। विश्वास होता। जैसा आप बोलेंगे जसा तुम्ही बोलणार वैसा आपके जीवन में होगा, तसा तुमच्या जीवनात जैसा घडेल। आप विचार करेंगे जसा तुम्ही विचार करा वैसा चमत्कार आप देखेंगे। तसा चमत्कार तुम्ही वो पाहणार। उठी ती और चलना शुरू ती किया। चालू लागली। और क्या हुआ? काय झालं? यीशु के पास में गई, येशू जवळ गेली, उसने वस्त्र को छुआ। तिने वस्त्राला शिवलं। बाइबल कहती है, बाइबल सांगतं, बाइबल कहती है, बाइबल सांगतं, जैसे उसने विश्वास किया था तसा तिने विश्वास केला वैसे उसको मिला। तसंच तिला भेटलं। उसी घड़ी, त्याच वेळेला, उसी घड़ी त्याच वेळेला यीशु की सामर्थ बही। येशूचं सामर्थ्य तिच्यामध्ये। अगर यीशु की सामर्थ को बहना है ना, जर येशूचं सामर्थ्य आमच्या जीवनात घ्यायचं आहे, आपको विश्वास करना पड़ेगा। विश्वास ठेवावा लागेल। यीशु की सामर्थ उसके विश्वास में छुपी हुई है। येशूचं सामर्थ्य विश्वासात दडलेलं अगर आहे। यीशु की सामर्थ हमें देखना है, येशूचं सामर्थ्य जर पाहायचं आहे, यीशु का सामर्थ अपने जीवन में अनुभव करना है, येशूच्या सामर्थ्याचा अनुभव आमच्या जीवनात घ्यायचा हमें आहे, विश्वास करना है। विश्वास करावा लागेल। यीशु की सामर्थ बही, येशूचं सामर्थ्य आमच्या जीवनात व्हायला सुरुवात उस होईल स्त्री के जीवन के अंदर यीशु की सामर्थ को बहना शुरू आणि हुआ। त्या स्त्रीच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य व्हायला सुरुवात यीशु के झालं। सामर्थ को देखना है, येशूचं सामर्थ्य पाहायचं आहे। यीशु के सामर्थ को हमारे जीवन में बहना है। आमच्या जीवनामध्ये येशूचं सामर्थ्य व्हायला हवं। ये एक ही चीज पर निर्भर तर है, एकाच गोष्टीवर अवलंबून वो आहे, है विश्वास। तो आहे विश्वास। वो है विश्वास। विश्वास। जैसा तू विश्वास करेगा जसा तू विश्वास
करशील वैसा तेरे जीवन में होगा। तसंच तुझ्या जीवनात घडेल. इस स्त्री ने विश्वास किया त्या स्त्रीने विश्वास ठेवला और वैसा हुआ. आणि तसंच झालं. क्या हुआ? काय झालं? उसको चंगाई मिली. त्याला आरोग्य मिळालं. उसको चंगाई मिली. त्याला आरोग्य मिळालं. सुनिए, ऐका, हमारा विश्वास किस प्रकार निर्बल नहीं होने देना. आमचा विश्वास कशा पद्धतीने निर्बळ झाला नाही पाहिजे. निर्बल नहीं होने देना. निर्बल होऊ देऊ नका. कैसे इस स्त्री ने परिस्थितियां प्रतिकूल होने के बावजूद भी उसने किस प्रकार विश्वास रखा. त्या रक्तस्रावी स्त्रीच्या विरोधात सर्व परिस्थिती असून सुद्धा तिने कशा पद्धतीने विश्वास ठेवला. अब्राहम ने वैसा विश्वास किया, अब्राहमाने तसाच विश्वास ठेवला. इसलिए उसके विश्वास निर्बल नहीं हुआ. म्हणून त्याचा विश्वास निर्बल झाला नाही. अब्राहम विश्वास में निर्बल नहीं हुआ. अब्राहम विश्वासात निर्बल झाला दोनों नाही. अवस्था को जानता है. दोन्ही परिस्थिती ठाऊक होती. और वो क्या कहता है? तो काय म्हणतो? क्यों उसका विश्वास निर्बल नहीं हुआ? का त्याचा विश्वास निर्बल झाला नाही? उसके कारण देखिए आप. त्याचे कारण आपण पाहूया. पहले कारण पहिला कारण रोमियो 4:20 के अंदर रोमकरासपत्र 4 अध्याय 20 मध्ये पहला कारण, तरी तो देवाच्या वचनाकडे पाहत असता अविश्वासाने डळमळला नाही. सुनिए, वो अविश्वासी नहीं रहा. बाइबल कहती है ना अविश्वासी होकर. अविश्वासी का मतलब है विश्वास रखने वाला नहीं. आणि तो अविश्वासी राहिला नाही. अविश्वासी नहीं है वो, आणि तो अविश्वासी नाही. उसने विश्वास रखा. त्याने विश्वास ठेवला. हमारे जीवन में भी अगर हमारे विश्वास को निर्बल नहीं होने देना है तो पहली बात यह करनी पड़ेगी, हमको अविश्वासी नहीं बनना. आणि जर आमच्या जीवनामध्ये आमचा विश्वास जर निर्बल होऊ द्यायचा नाही तर आम्हाला अविश्वासी राहायचं नाही. हमें विश्वास रखना. आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. क्या दिख रहा है? काय दिसत आहे? क्या दिख रहा है काय सामने? दिसत आहे समोर? क्या हालत है सामने? काय परिस्थिती आहे? उस पर विश्वास ना कीजिए. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. अविश्वासी नहीं बनना. अविश्वासी बनू नका. पड़ोसी को बोलना अविश्वासी बनना नहीं. शेजाराला म्हणा अविश्वासी बनू नको. अविश्वासी का मतलब है अविश्वासाचा अर्थ आहे विश्वास ना रखने वाला. विश्वास न ठेवणारा. अविश्वासी नहीं बनना. अविश्वासी बनायचं नाही. कुछ भी हो जाए, कुछ भी हो जाए, काहीही असो, कुछ भी हो जाए, काही असो, हालत कितने भी विकट हो जाए, परिस्थिती कितीही बिकट असू दे, अविश्वासी नहीं बनना. अविश्वासी बनायचं नाहीये. अब्राहम अविश्वासी नहीं रहा. अब्राहम अविश्वासी झाला नाही. पड़ोसी को हिलाकर बोलना अविश्वासी नहीं बनना. शेजाऱ्याला म्हणा अविश्वासी बनू नको. पुढचं वाचू. रुको, धीरे धीरे चलते साहब, धीरे धीरे चलेंगे. है टाइम है और टाइम है अपने पास. धीरे धीरे चलेंगे. आप समझ में आ रहा है? मेरी ये प्रार्थना है, माझी ही प्रार्थना आहे, जब यहाँ से इस जगह को छोड़े आप, ह्या जागेला ज्यावेळेस आपण सोडणार, विश्वास में बल प्राप्त करके विश्वासामध्ये बल प्राप्त करून यीशु की सामर्थ का अनुभव ले सके. येशूच्या सामर्थ्याचा अनुभव आम्ही घेऊ. पहली बात, वो अविश्वासी नहीं बना. आणि पहिली गोष्ट काय? अविश्वासी झाला नाही. दूसरी बात, दुसरी गोष्ट, परमेश्वर ने दिव्य प्रतिज्ञाओं पर उसने संदेह नहीं किया. देवाने दिलेली प्रतिज्ञा जी आहे त्याच्यावर त्याने अविश्वास दाखवला नाही. परमेश्वर की प्रतिज्ञाओं पर संदेह नहीं किया. आणि शंका बाळगली नाही. किस पर? कशावर? परमेश्वर की प्रतिज्ञाओं पर. देवाच्या अभिवचनावर. प्रतिज्ञा क्या होती है? काय अभिवचन आहे? बोले गए शब्द होते हैं. बोललेले शब्द घडतात. बोलावा वादा है. आणि बोललेला अभिवचन जो आहे, वादा परमेश्वर ने किया है, जे देवाने अभिवचन दिलं वो उसे पूरा करेगा. ते पूर्ण खरेलच. परमेश्वर कभी बदलेगा नहीं. देव कधी बदलत नाही. वो कभी धोखा नहीं देगा. तो कधी धोका देत चाहे नाही. कुछ भी हो जाए, काहीही होऊ दे, उसने जो प्रतिज्ञा की है ज्यावेळेस त्याने अभिवचन दिलंय वो पूरा करेगा. पूर्ण खरेलच. वो मनुष्य नहीं है. तो मनुष्य नाही आहे. वो मनुष्य नहीं है तो मनुष्य नाही आहे जो कहने के बाद उलट जाता है. आणि जे बोलून सुद्धा पलटी मारतो. मेरा परमेश्वर पलटी करने वाला परमेश्वर नहीं है. माझा परमेश्वर बदलणारा देव नाही. उस प्रतिज्ञा को पूरा करने के लिए उसने अपने इकलौते बेटे को कुर्बान कर दिया आणि क्रूस के ऊपर. अभिवचन पूर्ण करण्यासाठी एकुलता एक पुत्र वधस्तंभावर त्याने बलिदान केला. प्रतिज्ञा को पूरा करने के लिए उसने अपने बेटे की जान को देना पड़ा. आणि अभिवचन पूर्ण करण्यासाठी वधस्तंभावर त्याच्या लेकराला पुत्राला दिलं. कभी भी परमेश्वर की प्रतिज्ञाओं पर संदेह नहीं करना. कधीच देवाच्या अभिवचनावर शंका ठेवू नका. संदेह का मतलब होता है शंका म्हणजे होगा नहीं, होणार नाही, पूरा करेगा नहीं, पूर्ण होईल की नाही. जिसने वादा किया वो बदल गया तो. आणि ज्याने आम्हाला अभिवचन दिले तो जर बदलला तर. इसलिए याकूब 1:6 कहता है, म्हणून याकूब 1:6 सांगतं, विश्वास से मांगो, विश्वासाने मागा, कोई संदेह ना करे. कोणती शंका बाळगू नका. संदेह करने वाला समुद्र की लहर के समान है. आणि शंका बाळगणारा समुद्रांच्या लाटाप्रमाणे आहे.
वो हवा से बहती और उछलती है। आणि ते वाऱ्याने उसळतात. सुनिए, ऐका, विश्वास से मांगे, विश्वासाने मागा, उसमें संदेह ना करें। त्याच्यामध्ये शंका बाळगू नका. परमेश्वर की प्रतिज्ञाएं, देवाचे अभिवचन, परमेश्वर की प्रतिज्ञाएं देवाचे अभिवचन हाँ और हाँ में है, आणि होयच आहे. हो और हो में है। होय आणि होयच आहे. 1 करंती 1:20 कहता है, 1 करंती 21 सांगतं, परमेश्वर की जितनी भी प्रतिज्ञाएं हैं देवाचे जेवढे पण अभिवचन आहे वो हाँ और हाँ में है, आणि होयच आहे. और उसके द्वारा आमीन भी कहते हैं। आणि त्याच्याद्वारे आमीन सुद्धा म्हणतात. आमीन का मतलब होता है आमीन याचा अर्थ आहे जो तूने कहा है जे तू म्हटलंय वैसा ही मेरे जीवन में पूरा होगा। तसंच माझ्या जीवनात घडेल. हम आमीन तो बोलते हैं आम्ही आमेन तर म्हणतो और उसी घड़ी आणि त्या क्षणाला शंका निर्माण हो जाता है। शंका निर्माण करतो. आमीन तो कह दिया, आमेन तर म्हटलं, लेकिन होगा कि नहीं, होईल का नाही, होगा कि नहीं, होईल का नाही, शक हो जाता है। आणि शंका यायला सुरुवात होते. मेरा खुदा की प्रतिज्ञा जो है माझ्या देवाचं अभिवचन जे आहे होय और आमीन में है, होय आणि आमेन मध्ये इस पे आहे. भरोसा करें, म्हणून विश्वास इस पे ठेवा, भरोसा करें। विश्वास ठेवा. अगर विश्वास नहीं करेंगे, जर विश्वास ठेवणार नाही, हमारा विश्वास हमारा विश्वास में बल नहीं रहेगा, निर्बल हो जाएगा। आमचा विश्वास निर्बल होईल. हम जानते हैं परमेश्वर की प्रतिज्ञा क्या क्या है। आम्हाला ठाऊक आहे देवाचे अभिवचन काय काय आहेत. आप जानते हैं परमेश्वर ने हमारे साथ प्रतिज्ञाएं की हैं। देवाने आमच्या सोबत अभिवचन दिलेले आहेत, आम्हाला ठाऊक आहे. प्रतिज्ञाओं को मतलब जानते हैं। आजकल प्रतिज्ञा पत्र करते हैं, आजकाल प्रतिज्ञा पत्र लिहितात. आपको मालूम है। तुम्हाला माहिती आहे, आप कहीं भी चले जाओ, प्रतिज्ञा पत्र पहला लेते हैं। प्रतिज्ञा पत्र पहिल्यांदा घेतात. कास्ट सर्टिफिकेट निकालिए, कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल, आधार कार्ड निकालिए, आधार कार्ड काढायचं घर असेल, का एग्रीमेंट करना है, घराचा एग्रीमेंट असेल, शादी भी करनी है, लग्न करायचं असेल, पहले प्रतिज्ञा पत्र। पहिल्यांदा प्रतिज्ञा पत्र घेतात. लेकिन अच्छा लगता है, नीचे एक लाइन होती है, मग खाली एक लाईन असते, जो मी बोलतो तो सर्व खरा आहे, खोटा काही नाही। भले खोटा लिहितोय पर ये हम करते हैं वादा, बताते प्रतिज्ञा पत्र के अंदर, लेकिन मेरा खुदा जो बोलता है ना, कभी झूठ नहीं बोलता। अपने बेटे की जान भी दे दी इसके लिए उसने। आणि आमचा देव जे बोलतो तेच करतो. उस प्रतिज्ञा पर भरोसा करना है। त्याच्या प्रतिज्ञेवरती विश्वास ठेवा. जितनी भी प्रतिज्ञा उसकी हैं, जेवढे अभिवचन त्याचे आहेत, होय और आमीन में है। होय आणि आमेन आहेत. बाइबल कहती है, बायबल असं जो सांगतो, उसने प्रतिज्ञा की है जे त्यांनी प्रतिज्ञा वो केली कभी व्यर्थ नहीं ती कधी जाएगी, व्यर्थ जात नाही, वो कभी व्यर्थ नहीं जाएगी। व्यर्थ जात नाही. 1 राजा 8वां अध्याय 56 वचन कहता है, 1 राजे 8वां अध्याय 56 वचन सांगतं, जितनी भी बात परमेश्वर ने मूसा को कही, आणि जेवढ्या गोष्टी देवाने मोशेशी बोलला, एक भी बात अधूरी नहीं रही, एकही गोष्ट अपूर्ण राहिले नाही. सब बातें पूरी हुई, सर्व गोष्टी पूर्ण झाल्या, सब बातें पूरी हुई। सर्व गोष्टी पूर्ण जो झाल्या. परमेश्वर बोलता है ज्यावेळेस देव बोलतो वो बातें पूरी होती हैं। पूर्ण होतं. उसकी प्रतिज्ञाओं पर भरोसा करें। त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवा. प्रतिज्ञा का मतलब है प्रतिज्ञाचा अर्थ आहे कहे हुए शब्द, बोललेले शब्द वो कभी कभी पीछे नहीं करेगा। तो कधी मागे घेणार नाही. पड़ोसी को बोलना, परमेश्वर ने आपके लिए प्रतिज्ञाएं की हैं। परमेश्वराने तुमच्यासाठी प्रतिज्ञा केली आहे. बोलिए बोलिए, परमेश्वर ने आपके लिए प्रतिज्ञाएं की हैं। बोला बोला. और ये प्रतिज्ञाएं, ये छोटी मोटी प्रतिज्ञाएं नहीं है। आणि ही छोटी मोठी अभिवचन नाही आहे. कोई तो आया, उसने प्रतिज्ञाएं लिख दिया। आणि कोणीतरी गेला आणि प्रतिज्ञा लिहून गेलं. सुनिए, ऐका सुनिए, ऐका. आजकल जो प्रतिज्ञा पत्र है ना, आजकल जो प्रतिज्ञा पत्र है, आजकालचं जे प्रतिज्ञा पत्र आहे उसको कोई वैल्यू नहीं रहती, त्याला काही किंमत नाही, कोई कीमत नहीं काही उसको। किंमत नाही त्याला. उससे बढ़कर हमें यार, आणि त्याच्याहून मोठे आम्ही और वो आहोत. प्रतिज्ञा पत्र को जो लिख के लाए ना, उसको एक कोने में डाल देते हैं। आणि जे लिहून आणलेलं आहे ते एका कोपऱ्यात टाकून देतात. आपको मालूम है, जिसने हमारे साथ प्रतिज्ञाएं की हैं, तुम्हाला ठाऊक आहे ज्याने आमच्या सोबत प्रतिज्ञा केली आहे वो प्रतिज्ञाएं कैसी हैं? ती कशा आहे. बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, 2 पेत्र 1 अध्याय 4 वचन, 2 पेत्र 1 अध्याय 4 वचनामध्ये बाइबल कहती है, बायबल जो सांगतं, उसने प्रतिज्ञाएं की हैं जे आम्हाला त्याने अभिवचन दिली वो आहेत बहुमूल्य हैं, ते बहुमूल्य और वो आहे. प्रतिज्ञाएं आणि त्या जो प्रतिज्ञा उसने की हैं, जो उसने की ज्या है त्याने केलेल्या वो आहेत बड़ी है, ज्या मोठ्या आहेत, जो प्रतिज्ञा उसने की है ज्या प्रतिज्ञा त्याने केलेल्या वो आहेत बहुमूल्य है। ते बहुमूल्य आहे. बहुमूल्य का अर्थ, त्याचा अर्थ आहे उसके अंदर मूल्य है। त्याच्या आमध्ये मूल्य आहे. पड़ोसी को बोलना, प्रतिज्ञाएं परमेश्वर की बहुमूल्य है, बहुमूल्य आहे. बहुमूल्य है। बहुमूल्य आहे. आमेन। आमेन. वो कहता है, तो म्हणतो
और ये प्रतिज्ञा कैसी है मालूम है? आणि ती प्रतिज्ञा कशी आहे? पहला योहान 2:25 वचन, 1 योहान 2:25 ये वचन, प्रतिज्ञा अनंत जीवन है। अनंत जीवन आहे। इस प्रतिज्ञा में अनंत जीवन छुपा हुआ या प्रतिज्ञेमध्ये अभिवचनामध्ये अनंत काळाचं जीवन दडलेलं आहे। जो उसने प्रतिज्ञा की है ज्या त्यांनी अभिवचन दिलेले आहे वो बहुमूल्य है। ते बहुमूल्य आहे। सुनिए ऐका, क्या क्या प्रतिज्ञा की है उसने हमारे काय लिए। काय अभिवचन आमच्यासाठी दिलेले आहेत आप जानते हैं? तुम्हाला ठाऊक आहे का? आप जानते हैं तुम्हाला ठाऊक आहे का? वो क्या कहता है मालूम? तो काय म्हणतो? तेरे लिए तुझ्यासाठी आकाश के झरोखे खोल दूंगा मैं। आकाशाची कपाटे उघडीन। तेरे लिए तुझ्यासाठी आकाश के झरोखे खोल दूंगा। आकाश कपाटे उघडीन। तेरे लिए तुझ्यासाठी पूरी पृथ्वी को जो असंभव बात है उसको भी संभव करने का सामर्थ्य मैं तेरे लिए करूंगा। आणि तुझ्यासाठी अशक्य गोष्टी मी शक्य करेन। तेरे लिए मरी हुई अवस्थाओं को भी सजीवित करने का सामर्थ्य मेरे पास में है। तुझ्यासाठी मेलेली परिस्थिती सुद्धा जिवंत करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे जो आहे। कभी तूने सोचा नहीं है उसको करने का सामर्थ्य मेरे पास में है। जे कधी तू विचार सुद्धा केला नाही त्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे। जो तेरे लिए असंभव बात है वो संभव करने का सामर्थ्य मेरे पास में है। तुझ्याकडे जे अशक्य आहे त्याला शक्य करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे जिसका आहे। कभी तूने विचार नहीं किया ऐसी बातों को लाने का सामर्थ्य मेरे पास में है। असा तू कधी विचार केला नाही अशा गोष्टी मी तुझ्याकडे घेऊन येईन वो असं प्रतिज्ञा सामर्थ्य आहे। परमेश्वर हमारे लिए दी है। देवाने ते अभिवचन आमच्यासाठी दिली आप आहे। जानते हैं? तुम्हाला ठाऊक आहे? आप जानते हैं इन तुम्हाला बातों ठाऊक को? आहे? वो कहता है तो म्हणतो मेरे कोड़े खाने से तू चंगा हो चुका। मला जे फटके बसले त्यांनी तुला आरोग्य मिळालेलं वो आहे। कहता है तो म्हणतो मेरे मार खाने से तू चंगा हुआ है। मला बसलेल्या फटक्याने तुला आरोग्य मिळालेलं आहे। वो कहता तो है म्हणतो जितने दरवाजे तेरे लिए बंद है उसको खोलने का सामर्थ्य मैं रखता हूँ। जेवढे दरवाजे तुझे बंद आहेत तेवढे उघडण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे। वो कहता तो है म्हणतो तेरे लिए कोई भी बात हानि की नहीं होगी। तुझ्यासाठी कोणतीही गोष्ट हानीची नाही। वो कहता है तो म्हणतो कितने भी लोगों ने तेरे विरुद्ध में उठ खड़े भी हुए वो कहता है मैं तेरे लिए खड़ा होकर सबको आवाज बंद कर दूंगा। आणि तुझ्या विरोधात किती जरी लोक उभे राहिले तर तुझ्या बाजूने मी उभा राहीन। वो कहता है तो म्हणतो अगर तू लज्जित होने जा रहा है, तर तू लज्जित होता आहे, अगर तू लज्जित होने जा रहा जर है तू लज्जित होता आहे तेरी लज्जा को बचाने का सामर्थ्य मेरे पास में तुझी है। लाज वाचवण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे। हजारों प्रतिज्ञाएं खुदा बाप ने हमारे साथ की है हजारो अभिवचन देवाने आम्हाला दिली आहेत लेकिन हम उस पर विश्वास नहीं करते। पण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही। जब कुछ होने लगता है, काही घडायला जब लागतं, कुछ दिखता नहीं है, काही दिसत नाही, हम रोना शुरू कर देते आम्ही हैं। रडायला लागतो, हम रोना शुरू करते आम्ही हैं। रडतो, होगा कि नहीं, होईल की नाही, होगा कि नहीं, होईल की नाही, हम रोना शुरू कर आम्ही देते रडायला हैं। सुरू करतो। रोना बंद कर देना। रडणं बंद करा। मेरे बेटे की शादी नहीं हो रही है, माझ्या मुलाचं लग्न होत नाही, रोना बंद कर दे। रडणं बंद करा। मेरा खुदा तेरे लिए तेरे बच्चों के लिए आशीषमय बातें करने जा रहा है। आणि माझा देव तुझ्या लेकरांसाठी आशीर्वादाच्या गोष्टी घेऊन येत आहे। आशीष को लेकर आ रहा है। आशीर्वाद घेऊन येत आहे। विश्वासियों विश्वासणाऱ्यांनो रोना बंद कर देना। रडू नका। रोना बंद कर देना। रडणं बंद करा। रोना बंद करना। रडणं बंद करा। अब्राहम रोया नहीं, अब्राम रडला नाही, उसका शरीर थका हुआ है, त्याचं शरीर थकलेलं आहे, जानता है ठाऊक आहे, सामने वाले की गर्भ की अवस्था जानता है। समोरच्या व्यक्तीची गर्भाची अवस्था ठाऊक आहे। बाइबल कहती है बायबल सांगतं वो अविश्वासी नहीं हुआ तो अविश्वासी झाला और नाही, परमेश्वर की प्रतिज्ञाओं पर संदेह नहीं किया। देवाच्या प्रतिज्ञेवर त्यांनी शंका बाळगली नाही। तेरे पति को बदलने का सामर्थ्य मेरा खुदा रखता है। तुझ्या नवऱ्याला बदलण्याचं, पतीला बदलण्याचं सामर्थ्य माझा देव तेरे ठेवतो। परिवार को बदलने का सामर्थ्य परमेश्वर रखता है। तुझ्या कुटुंबाला बदलण्याचं सामर्थ्य माझा देव ठेवतो। असंभव बातें दिख रही हैं, अशक्य गोष्टी दिसत आहे, तेरे लिए असंभव होगी, तुझ्यासाठी अशक्य असेल, लेकिन जिसने वादा किया उसके लिए असंभव नहीं है। ज्याने वचन दिलेलं आहे त्याच्यासाठी अशक्य नाही आहे। 2001 में मेरा एंगेजमेंट शादी हुआ आणि 2001 मध्ये माझं लग्न झालं और मेरा सर थोड़ा दुखने लगा। आणि माझं डोकं दुखायला लागलं इसलिए नहीं कि शादी हुई, आणि म्हणून लग्न झालं म्हणून नाही, सोनी मेरे साथ में इसलिए सर नहीं दुखा, वो मेरे लिए आशीष का कारण रही वो। आणि आशीर्वादाचं कारण त्या झाल्या। और मैं डॉक्टर के पास में गया, आणि मी डॉक्टरांकडे गेलो। डॉक्टर ने गंभीर बात को बोला। डॉक्टराने एकदम गांभीर्याने एक गोष्ट सांगितली। पता नहीं क्या क्या निकाला उसने, माहित नाही काय काय त्यांनी काढलं, कौन कौन सी रिपोर्ट निकाली, बरेचसे रिपोर्ट काढले और रिपोर्ट में बड़ी बड़ी अच्छी अच्छी टेंगुल आया हुआ था यहाँ। आणि रिपोर्ट मध्ये मोठे मोठे आतमध्ये टेंगुळ आले होते, बढ़िया बढ़िया एकदम चिकने चिकने टेंगुल थे। सुंदर असे टेंगुळ आले होते। डॉक्टर ने बोला टेंगुल है। डॉक्टरने सांगितलं टेंगुळ आहे। कैसा किसका टेंगुल है पता नहीं, कशाचा आहे माहित नाही, कैंसर भी हो सकता है, कॅन्सर सुद्धा असू शकतो। वो गेस कर रहा है। तो एक मैंने मेरे फोटो को देखा, त्याने ते मी फोटो पाहिला, मेरा फोटो अंदर का फोटो मैंने देखा, माझ्या आत डोक्यातला फोटो पाहिला, कितना सुंदर था, किती छान होता, कितनी सुंदर था। किती सुंदर होता। लोग टैटू निकालते हैं,
वो टेंगुल का टेटू निकालते मेरा ओरिजिनल टेटू अंदर था। मैंने उस फोटो को देखा, तुम्ही फोटो पाहिला? मैंने अच्छा किया, मी म्हटलं चांगला आहे, अच्छा है, चांगला आहे, बढ़िया है। छान आहे. डॉक्टर बोल रहा है डॉक्टर म्हणत आहे जल्दी से आपको इलाज करना होगा, लवकरच तुम्हाला त्याचा इलाज करावा लागेल, ऑपरेशन करना होगा। ऑपरेशन करावं लागेल. मैंने सबको सोनी को बोला किसको बताना नहीं, आणि मी सांगितलं की कुणालाही सांगायचं नाही, मेरे खुदा को मालूम है माझ्या देवाला ठाऊक आहे और मेरा खुदा आरोग्य दाता दे। आणि माझा देव आरोग्यदाता आहे. लेकिन पता नहीं हमारी जो बातें हमारे जीवन में होती है ना, कैसे लोगों को पता चलती पता नहीं। आणि माहित नाही मग आमच्या जीवनात जे घडतं लोकांना कसं कळतं माहित नाही. हम कितने भी छुपाने की कोशिश करेंगे ना, किती लपवण्याचा प्रयत्न केला वो हवा के जैसे फैलती है। आणि ते हवेसारखी गोष्ट पसरते. मैं घर पे अभी तक आया नहीं, अजून मी घरापर्यंत पोहोचलो नाही, मेरे हित चिंतक पहले पहुंच गए माझे हितचिंतक घरापर्यंत और पोहोचले. जैसे मैं घर पे आया जसा मी घरामध्ये आलो रोना शुरू कर दिया, रडायला सुरू रोना शुरू कर दिया। रडायला सुरू. पता नहीं क्या क्या बोला, आणि माहित नाही काय काय बोलले. मुझे गले से लिपट रहे थे। मुझे लगा कि बस अभी जाने वाला हूं। मला असं वाटलं की आत्ताच जातो की काय. पप्पी पिप्पी ले रहे थे। मुझे पता नहीं क्या हुआ, मुझे समझ में नहीं आ रहा था क्या हुआ। मलाच कळत नव्हतं की काय होतंय माझ्यासोबत. उनको देखकर सच्ची में ऐसा लगने लगा मैं बहुत बीमार हूँ। आणि मग त्यांना पाहून असं वाटायला लागलं की मी खूप आजारी आहे. जो मैं खुशी से आ रहा था, जे मी आनंदाने परत येत होतो उनके सामने मेरी आवाज नीचे हो गई, आणि त्यांचं बघून माझा आवाज बारीक झाला, मेरा चेहरा उतर गया, माझा चेहरा उतरला. मुझे लगा बहुत बड़ी बीमारी है। मला असं वाटलं खूप मोठा आजार आहे. मैं वो सब बात करने शुरू हुए, ऐसा करेंगे वैसा करेंगे, अरे ऐसा हो गया, ऑपरेशन में अगर कुछ हो गया, इधर की टेंगल उधर चली गई, क्या हो। मतलब उन अभी ऑपरेशन हुआ नहीं, जिंदा हो बैठा हो, वो आगे का भी सोच लिया पड़ोस क्या होना। आणि पुढे काय होणार आहे, असं होईल तसं होईल, पुढचा सुद्धा विचार त्यांनी केला. खुदा की प्रतिज्ञा याद आया, आणि देवाचं अभिवचन आठवलं. उसने कहा त्यांनी म्हटलं ये शरीर पवित्र आत्मा का मंदिर है। हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. जिस मंदिर में पवित्र आत्मा है, ज्या मंदिरात पवित्र आत्मा आहे वहाँ कुछ भी हानि नहीं हो सकती। त्या ठिकाणी कोणती हानी यीशु के नाही. मार खाने से मैं चंगा हूँ, येशूला बसलेल्या फटक्याने मी आरोग्य कोई मिळालेलं आहे. ऑपरेशन में स्वीकार नहीं करता। कोणतंही ऑपरेशन मी स्वीकारत नाही. हे सर में जितनी भी गांठें हैं सुन लो, माझ्या डोक्यामध्ये जेवढ्या गाठी आहेत ऐका. यीशु ने कहा है येशूने म्हटलंय उसके मार खाने से मैं चंगा हुआ हूँ। त्याला बसलेल्या फटक्याने मी बरा झालो ए, आहे. अंदर बैठी हुई गांठें सुन लो, ऐका, आतमध्ये बसलेल्या यीशु मसीह के गाठींनो नाम से आज्ञा करता हूँ, येशूच्या नावात आज्ञा करतो, बाहर हो जा। बाहेर ये. और मुझे मालूम नहीं, मैं आज तक आपके सामने खड़ा हूँ, उस दिन से कभी सर नहीं दुखा आणि त्या दिवसानंतर आजपर्यंत डोकेदुखी झालेली नाही. और ना कभी गया और रिपोर्ट दिखाने के लिए। आणि मी परत कधी मी रिपोर्ट पाहायला गेलो नाही. आपके सामने हूँ। तुमच्या समोर आहे. हम क्या देखते हैं, आम्ही काय पाहतो, हम क्या सुनते हैं, आम्ही काय ऐकतो, हम क्या स्वीकार करते आम्ही हैं, काय स्वीकार करतो, हम क्या बोलते हैं, आम्ही काय बोलतो, उस पर निर्भर है हमारा विश्वास। त्याच्यावर आमचा विश्वास अवलंबून उसके आहे. ऊपर है परमेश्वर की सामर्थ का बहना। त्याच्यावर अवलंबून आहे देवाचं सामर्थ्य. आपके घर की हालत क्या बोल रही है? तुमच्या घराची परिस्थिती काय बोलत आहे? पैसा नहीं है, पैसे नाहीये, सब काम बंद हो चुका है। सर्व काम बंद झालंय. मेरे खुदा ने एक प्रतिज्ञा की है, माझ्या देवाने एक प्रतिज्ञा केलेली आहे. तेरे लिए तुझ्यासाठी आकाश के झरोके खोलूंगा, आकाशाची कपाटे उघडेल. तेरे लिए तुझ्यासाठी आकाश के झरोके खोलूंगा। आकाशाची कपाटे उघडेल. लेकिन ये प्रतिज्ञा पर विश्वास करना पण होगा। ह्या अभिवचनावर विश्वास ठेवावा लागेल. अगर ये प्रतिज्ञा पर विश्वास है, जर याच्यावर विश्वास आहे, इससे पहले लिखा है, इससे पहले लिखा है, त्याच्या अगोदर लिहिलंय तेरी हालत कुछ भी क्यों ना हो, तुझी कोणतीही परिस्थिती असो, तेरा हर एक दशमांश परमेश्वर के भंडार में लेकर, आणि तुझा प्रत्येक दशांश देवाच्या भंडारामध्ये घेऊन ये. एक महीना डालते हैं दूसरे महीने नहीं डालते, एका महिन्यात टाकता दुसऱ्या महिन्यात टाकत कि नाही. दूसरे महीने की हालत बेकार है ना। मग दुसऱ्या महिन्याची परिस्थिती बेकार आहे. अरे साहब, हालत अच्छी हालत में तो कोई भी डालेगा, आणि चांगल्या परिस्थितीत तर कोणीही देईल. उस समय डालकर दिखाना आणि त्या परिस्थितीत देऊन पहा जब आपके पास कुछ नहीं है। ज्या वेळेस तुमच्याकडे काही नाही. क्या हम परमेश्वर के दशमांश के अंदर विश्वास योग्य हैं? काय आम्ही देवाच्या दशांशामध्ये विश्वासू आहोत? अगर विश्वास योग्य है, जर विश्वास योग्य आहोत उनके लिए प्रतिज्ञा है, तर त्यांच्यासाठी मैं वचन तेरे आहे. लिए तुझ्यासाठी आकाश के झरोके खोलूंगा। आकाशाची कपाटे उघडीन. इतना नहीं, एवढंच जो नाही. तेरा नुकसान करते हैं, जे जे
जे तुझं नुकसान करतात उनके बीच में मैं खड़ा हो जाऊंगा, त्यांच्यामध्ये मी उभा राहीन, कोई तेरा नुकसान नहीं कर पाएगा। कोणी तुझं नुकसान करणार ये नाही. उसकी प्रतिज्ञा है। हे त्याचं अभिवचन आहे. मैंने उस प्रतिज्ञा को आज तक पाला हुआ है। अजूनही ते अभिवचन मी पाळलंय. हमारा पेमेंट कितना होता है आमचा पगार किती असतो, और हम दशमांश कितना डालते हैं, आम्ही दशांश केवढा देतो, और प्रभु से बड़ी बड़ी वादों की बातें करते हैं। आणि मग देवाकडे मोठे मोठे वचन मागतो. जब हम दशमांश नहीं डालते ना, आणि ज्यावेळेस आम्ही दशांश देत नाही, इसका मतलब क्या है मालूम याचा है? अर्थ काय आहे? हम संदेह कर रहे हैं प्रभु के प्रतिज्ञाओं आम्ही पर, देवाच्या अभिवचनावर शंका घेत आहे, शंका कर रहे हैं। शंका करत आहे. हम अपने पेमेंट पर निर्भर हैं, आम्ही आमच्या पगारावर अवलंबून आहे, परमेश्वर की प्रतिज्ञाओं पर नहीं। देवाच्या अभिवचनावर नाही. उस सारफत स्त्री को देखिए आप, आणि त्या सार्प स्त्रीला पहा, जब कुछ नहीं था काही नव्हतं, तब उसने सेवक को दिया। त्यावेळेस तिने देवाला दिलं, बाइबल कहती है सेवकाला दिलं. पूरे अकाल के अंदर वो अकेले नहीं खाया, उसका अकेला बेटा नहीं खाया। बाइबल कहती है उसका घराना वो जीवित रहा। आणि बायबल असं सांगतं, दुष्काळामध्ये तिने एकट्याने नाही खाल्लं, तर तिच्या संपूर्ण घराण्याने खाल्लं. क्या हम हर महीना परमेश्वर की प्रतिज्ञाओं को याद करते अपने दशमांश को हम परमेश्वर के भंडार में लाते हैं? काय आम्ही प्रत्येक महिन्याला देवाचा अभिवचनाची आठवण करून आमचा दशांश देवाच्या भंडारात आम्ही घेऊन येतो का? अगर मेरी पेमेंट 10,000 रुपए है, जर माझा पगार 10,000 आहे, तो मेरा दशमांश कितना होना चाहिए? तर माझा दशांश किती असायला हवा? बोलिए साहब। 1,000. अगर 1,000 में विश्वास योग्य हूं, जर तुम्ही 1,000 विश्वास योग्य आहात, मेरा खुदा उसी पेमेंट को 20,000 करने का सामर्थ्य रखता है। माझा देव त्याच पगाराला 20,000 करण्याचं सामर्थ्य ठेवतो. आपके पास में 10,000 में है ना, आप प्रभु की प्रतिज्ञाओं को पालें, वो 10,000 में भी आपका बैंक बैलेंस बनेगा। आणि जर तुम्ही 10,000 तुमचा पगार आहे, त्याच्यामध्ये जरी तुम्ही विश्वासू झालात, तर तुमचा पगार 20,000 करण्याचं सामर्थ्य देवाकडे आहे. कसं काय आम्हाला सांगा, कसं काय हो सकतो? साहब, अनुभव से बात कर रहा हूं। अनुभवाने बोलत आहे. जो गैस सिलेंडर 1 महीने में खत्म होता है ना, 3 महीने में भी खत्म नहीं होगा। जो सिलेंडर 1 महिन्यात संपतो, तो 3 महिने पण संपत नाही. समोर जो व्यक्ती बोलतो ना, त्याचे बरोबरच घडत असेल, आमचे बरोबर घडत नाही. तुम्ही करून तर बघा, तुम्ही करून तरी पहा, मेरा परमेश्वर नहीं बदलने वाला। माझा देव बदलणारा नाहीये. उसके प्रतिज्ञाओं पर ध्यान दे। त्याच्या अभिवचनाकडे लक्ष द्या. और कितनी बात हुई? पहली, दूसरी, तीसरी बात, तिसरी गोष्ट, वो विश्वास में दृढ़ होकर परमेश्वर की महिमा की, आणि तो विश्वासात मजबूत होऊन देवाचा गौरव त्याने केला. विश्वास में दृढ़ हुआ, विश्वासात सबळ झाला. वो हालत जानता है, त्याला परिस्थिती ठाऊक आहे, लेकिन वो विश्वास में दृढ़ रहा। तो विश्वासात सबळ झाला. विश्वास में दृढ़ होने का मतलब क्या है? विश्वासात दृढ होणं म्हणजे काय? विश्वास में मजबूत खड़ा रहा, विश्वासामध्ये एकदम मजबूत उभं राहणं. हिला नहीं, हल्ला नाही, हिला नहीं, डगमगला नाही, हिला नहीं, हल्ला नाही. कैसे विश्वास से मजबूत खड़ा हुआ? कशामुळे विश्वासात मजबूत झाला? वो कहता है, तो म्हणतो, वो कैसे हिला नहीं? तो कसा हल्ला नाही? देखिए बाइबल कहती है, बायबल सांगतं, एफिस 6:16 में कहती है, एफिस 6:16 मध्ये विश्वास की ढाल लेकर स्थिर खड़ा रहे। विश्वासाची ढाल घेऊन स्थिर उभा राहिला. कितने भी परिस्थिति क्यों ना आ जाए, कितीही परिस्थिती येऊ दे, विश्वास की ढाल लो, विश्वासाची ढाल घ्या, स्थिर खड़े रहो। स्थिर उभे राहा. और बाइबल कहती है, बायबल सांगतं, बाइबल कहती है, बायबल सांगतं, ये हमारा विश्वास होना चाहिए। आमचा विश्वास असायला जब मैं हवा. विश्वास की ढाल लेता हूँ, ज्यावेळेस आम्ही विश्वासाची ढाल दृढ घेतो, खड़ा होता हूँ, मजबूत उभा राहतो, तो योग को जैसा कह सकता हूँ, आणि योग सारखं म्हणू शकतो, मुझे निश्चय मालूम है, मला निश्चित ठाऊक आहे, मेरा छुड़ाने वाला जीवित माझा है, सोडवणारा जिवंत आहे, मेरा छुड़ाने वाला जीवित माझा है। सोडवणारा जिवंत आहे. हालत कुछ भी क्यों ना हो, परिस्थिती कोणती असो, हालत क्यों बिकट क्यों ना हो, परिस्थिती कितीही बिकट असो, विश्वास में दृढ़ खड़े रहे। विश्वासामध्ये मजबूत रहा. बाइबल कहती है, बायबल सांगतं, शद्रक मेशक अबेदनगो के जीवन के अंदर शद्रक मेशक अबेदनगोच्या वो जीवनामध्ये देख रहे हैं, ते पाहत आहे, धधकती भट्टी को देख रहे हैं, आणि ती अग्नी धगधगती पाहत आहे, राजा को देख रहे हैं, राजाकडे पाहत और वो आहे, कहते हैं, आणि ते म्हणतात, अरे हम जिस पे विश्वास करते हैं वो छुड़ाने के लिए भी अग्नि में उतर आएगा। आणि तो ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, तो आम्हाला सोडवण्यासाठी अग्नीमध्ये पण वो येईल. तेरे हाथों से भी बचाने का सामर्थ्य रखता तुझ्या है। हातातून वाचवण्याचं सामर्थ्य ठेवतो. ये उसका दृढ़ विश्वास होना चाहिए। असा दृढ मजबूत विश्वास असायला. इस समय क्या करना है?
अशा वेळेला काय करायचंय? नीति वचन 3 अध्याय 5-6 वचन कहता है, नीती सूत्र 3 अध्याय 5 आणि 6 वचन. अपनी समझ का सहारा नहीं लेना, आणि स्वतःवर अवलंबून राहायचं नाही. अपने संपूर्ण मन से यहोवा पर भरोसा कर. स्वतःवर अवलंबून न राहता देवावर संपूर्ण मनाने विश्वास ठेव. अपनी समझ का सहारा नहीं लेना. आणि स्वतःच्या विचारावर अवलंबून राहायचं नाही. हम बहुत ज्ञानी होंगे, आम्ही खूप हुशार असाल, बहुत पीएचडी ली होगी, खूप पीएचडी झाली असेल, खुदा के सामने कोई पीएचडी नहीं चलती. देवासमोर कोणती पीएचडी चालत नाही. मेरे को बताइए, 4 दिन का कब्र में जो रखा हुआ आदमी था, कौन सी पीएचडी उसको उठाएगी? आणि जर तो 4 दिवस कबरेमध्ये ठेवलेल्या व्यक्तीला कोणती पीएचडी बाहेर काढणार आहे? उस समुद्र को फाड़ने की ताकत कौन सी पीएचडी में है? आणि समुद्राला दुभागण्याची ताकद कोणत्या पीएचडी मध्ये आहे? कौन से नासा सेंटर में है? कोणत्या नासाच्या सेंटर मध्ये आहे? वो एक ही सेंटर है, एकच सेंटर आहे. बाइबल फेलोशिप सेंटर नहीं. बायबल फेलोशिप सेंटर नाही, उसका नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू ख्रिस्त उसका आहे. नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. अपनी बुद्धि का सहारा नहीं लेना, आणि स्वतःच्या विचारावर अवलंबून राहायचं नाही. खुदा की प्रतिज्ञाओं पर रहना, देवाच्या अभिवचनावर राहायचं आहे. दृढ़ खड़े रहना, मजबूत राहायचं आहे. हिलना नहीं. हलू नका. पड़ोसी को बोलना, हिलना नहीं, हलू नको. हिलना नहीं. हलू नको. परमेश्वर का हर एक वचन जो है वो प्रभाव रहित नहीं है, वो प्रभावशाली है. आणि देवाचं प्रत्येक अभिवचन ते प्रभावशाली आहे. प्रभावशाली है. प्रभावशाली आहे. वो विश्वास में दृढ़ खड़ा है तो विश्वासात मजबूत उभा आहे. और वो कह रहा तो है, म्हणत आहे, वो कह रहा तो म्हणत है, आहे, वो निश्चय जानता तो है. निश्चित जाणतो. अब्राहम कहता है, अब्राहम म्हणतो, जिसने मेरे साथ प्रतिज्ञा की है ज्याने माझ्याबद्दल माझ्यासोबत अभिवचन दिली आहे, उसे पूरा करने का सामर्थ्य भी रखता है. त्याला पूर्ण करण्याचं सामर्थ्य तो ठेवतो. दृढ़ खड़ा रहा तो मजबूत उभा राहिला. और वो कहता है, आणि म्हणतो, जिसने मुझसे वादा किया ज्याने मला अभिवचन दिलंय वो पूरा करने के लिए समर्थवान है. पूर्ण करण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. क्या वादा किया था? काय अभिवचन केलंय? मैं तेरी संतति को आकाश के तारोगण के जैसे बढ़ाऊंगा. आणि आकाशातल्या ताऱ्या एवढी तुझी संतती होईल. कोई संतति नहीं है, काही संतती नाहीये. शरीर के अंदर ताकत खत्म है. शरीरात ताकद नाहीये. गर्भाशय जहाँ पे फल उत्पन्न होने वाले वो खत्म है. आणि गर्भाशय जे फळ देणारा आहे ते खत्म है, संपलेला आहे. खत्म है. संपलेला आहे. शायद आज आपके जीवन के अंदर सब बातें खत्म हो चुकी होंगी. कदाचित तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सर्व गोष्टी संपलेल्या असतील. आपका फैमिली लाइफ खत्म हो चुका है. तुमचं परिवाराचं पारिवारिक जीवन संपलेलं ऐसा असेल. लगता है कोई आशा नहीं है खड़े होने की. तुम्हाला असं वाटत असेल आता मी उभं राहू शकत नाही. सुनिए, ऐका, परमेश्वर की प्रतिज्ञा है, देवाचा अभिवचन आहे. हमारे घराने को बसाने की ताकत वो रखता है. आमच्या घराण्याला बसवण्याचं ताकद त्याच्यात आहे. उसके अंदर वो ताकत है. आमच्या घराला स्थिर करण्याची ताकद आहे. अब्राहम जानता है अब्राहमाला ठाऊक आहे, परमेश्वर की हर एक प्रतिज्ञा है परमेश्वराची प्रत्येक अभिवचन वो पूरा होगा. ते पूर्ण होणार. आप जानते हैं तुम्हाला ठाऊक आहे, परमेश्वर की हर एक प्रतिज्ञा हमारे लिए पूरी होगी. परमेश्वराचं प्रत्येक अभिवचन आमच्यासाठी पूर्ण होणार आहे. पड़ोसी को बोलना, प्रतिज्ञाएं पूरी होने जा रही है मेरे जीवन में. उसने क्या किया मालूम? काय केलं ठाऊक आहे? वो जानता है त्याला ठाऊक आहे परमेश्वर की प्रतिज्ञा पूरी होगी. परमेश्वराची प्रतिज्ञा पूर्ण होणार आहे. और वो कहता है, तो म्हणतो, वो कहता है, तो म्हणतो, वो कहता तो है, म्हणतो, वो क्या कह रहा है? तो काय म्हणत आहे? जिस पे मैं भरोसा करता हूं, ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो, परमेश्वर मरे हुए को भी जिलाता है. मरे हुए को भी जिलाता है. मेलेला सुद्धा जिवंत करतो. वो उसका भरोसा था, त्याचा विश्वास होता. लेकिन अवस्था मरी हुई है. पण अवस्था तर मेलेली आहे, खुद की भी, स्वतःची पण, सामने वाले की भी. समोरच्याची पण. फिर भी वो कह रहा है, म्हण तरी सुद्धा तो जिस पे मैं म्हणतो, भरोसा करता हूं, ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो, वो मरे हुए को भी जिंदा करता है. मेलेल्याला सुद्धा जिवंत करतो. वो दृढ़ खड़ा हुआ है तो मजबूत उभा आहे. और वो कहता है, तो म्हणतो, जो नहीं है. जे नाही आहे, सुनिए, ऐका, सुनिए, सुनिए, ऐका, ऐका, ध्यान से सुनिए. लक्षपूर्वक ऐका. जो नहीं है, जे नाही आहे, जो नहीं है, जे नाही आहे, वो ऐसा बोलता है तो असं बोलतो, मानो वो है. असं बोलतो की ते आहे. आप भी बोलिए. तुम्ही सुद्धा बोला. बाइबल कहती है, बायबल सांगतं, जिस परमेश्वर पर उसने भरोसा किया. ज्या देवावर त्यांनी विश्वास ठेवला. क्या विश्वास रखा? काय विश्वास ठेवला? मरे वो को जीवित करता है. मेलेल्याला जिवंत करतो. दूसरी बात, दुसरी गोष्ट, वो ऐसे नाम लेता है असं नाव घेतो जैसे वो है. जसं ते आहे. आप 4:17 में पढ़ सकते हैं. तुम्ही 4:17 मध्ये वाचू शकता. वो नाम लेता है तो नाव घेतो कि मानो वो है. ती आहे. मैं प्रभु की आराधना का घर ढूंढ रहा था, मी देवाच्या आराधनेचं घर शोधत होतो, जगह ढूंढ रहा था, जगह ढूंढ रहा था, जागा शोधत होतो, जगह नहीं मिल रहा था. जागा भेटत नव्हती. और मैं देखने लगा था आणि मी पाहत होतो, जहाँ पे हम आराधना कर रहे हैं ज्या ठिकाणी आम्ही आराधना करत आहे, वहाँ पे एक हॉल होगा, या ठिकाणी एक हॉल असेल, वहाँ पे एक बालकनी होगी, बाल्कनी असेल,
मैं ये देख रहा था मी पाहत होतो, और मैं उसको बोल रहा था मी बोलत होतो, ये ऐसा होगा, असं असेल. प्रभु की आराधना का घर ऐसा होगा, हा, देवाने म्हटलं असं असेल, प्रभु की आराधना का घर ऐसा होगा. देवाच्या आराधनेचं घर असं असेल. मैं उसको बोलता मी रहा, बोलत गेलो, कई साल बोलता रहा, मी बरेच वर्ष बोलत कई गेलो, साल बोलता रहा. बरेच वर्ष बोलत गेलो. और वो कई सालों के बाद मानो हम उस जो मैं बोल रहा था वही मेरे आंखों के सामने आके खड़ा हुआ. आणि काही वर्षानंतर जे मी बोलत होतो ते माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. हम क्या बोलते हैं, आम्ही काय बोलतो, कैसे खड़े होते हैं, कसं उभं राहतो, ये निर्भर करता है हमारे विश्वास को बल प्राप्त कराने के लिए. आमच्या विश्वासाला सबळ करण्यासाठी ते अवलंबून आहे. बाइबल कहती है बायबल असं सांगतं, वो निराशा में था तो निराशेत होता, फिर भी आशा रखा, तरी सुद्धा त्याने आशा ठेवली, फिर भी आशा रखा. तरी सुद्धा आशा ठेवली. इसलिए निराशाओं में आशा को खोना मत, म्हणून निराशेमध्ये आशा गमावू नका. क्योंकि आपका और मेरा परमेश्वर आशा को जीवित रखने वाला परमेश्वर है. तुमचा आणि माझा परमेश्वर आशा जिवंत ठेवणारा देव आहे. पड़ोसी को बोलना आशा खो मत, आशा गमावू नका, आशा खो मत. आशा गमावू नका. इसने क्या किया, आणि काय केलं, इसने क्या किया, काय केलं, ये बोलता रहा, बोलत गेला. बोलता रहा. विश्वास को निर्बल मत होने देना. विश्वासाला निर्बळ होऊ देऊ नका. और हम जितने भी शारीरिक दशा में हैं वो परमेश्वर को प्रसन्न नहीं कर सकते. आणि जेवढेही देह स्वभावामध्ये आहेत ते देवाला प्रसन्न करू शकत नाहीत. अब्राहम दैहिक स्वभाव में था. अब्राहम दैहिक स्वभावामध्ये होता. एक बार प्रभु आया, एकदा देव आला प्रभु बोला तेरे को बच्चा होने वाला है साहब, आणि देव म्हणाला तुला लेकरू होणार आहे अगले साल ही. पुढच्याच वर्षी. बाइबल कहती है बायबल असं सांगतं, उसने अपने शरीर पे भरोसा नहीं किया. त्यांनी शरीरावर विश्वास ठेवला नाही. वो कह सकता था, तो म्हणू शकला असता, ऐसा कभी हुआ क्या, असं होईल का, प्रभु तू जानता नहीं का मेरी हालत, देवा तुला ठाऊक नाही का माझी परिस्थिती शरीर में काय? देखो सब खुलखुले हो गए, खुलखुले सब हड दुख रहे प्रभु. माझ्या शरीराचा खुळखुळा झालेला आहे. देखो ना प्रभु कैसा हो गया हूं मैं, पहा मग मी कसा झालोय. और तू कहता है बच्चा होगा, आणि तू म्हणत आहे लेकरू होईल, कैसे खिलाऊंगा उसको मैं, कसं मी त्याला चारणार आहे. मैं खुद नहीं संभाल सकता प्रभु, बच्चा क्या संभालू. मी स्वतःला सांभाळू शकत नाही, लेकराला कसं सांभाळू, वो कह सकता था प्रभु, असं म्हणू शकला असता. लेकिन उसने नहीं कहा. पण त्यांनी तसं म्हटलं वो नाही. जानता था त्याला ठाऊक होतं, जिसने प्रतिज्ञा की ज्याने अभिवचन दिलं पूरा भी करेगा, तो पूर्ण पण करेल, ताकत भी देगा, ताकद पण देईल, आगे चलने के लिए बल भी देगा. आणि पुढे चालण्यासाठी बळ पण देईल. आपके विश्वास के अंदर वो ताकत है जो असंभव बातों को भी संभव बना सकती आणि है. तुमच्या विश्वासामध्ये ती ताकद आहे अशक्य गोष्टी शक्य करण्याची. वो ताकत है ती ताकद आहे. और विश्वास के बिना उसको खुश नहीं कर सकते. आणि विश्वासाशिवाय देवाला प्रसन्न करता येत नाही. विश्वास क्या है हम जानते हैं. विश्वास काय आहे आम्हाला ठाऊक आहे. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका, सुनिए. ऐका. बाइबल कहती है बायबल असं सांगतं, आपके सामने क्या हो रहा है तुमच्या समोर काय घडत आहे उस पे मत विश्वास करें. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. अब क्या होने वाला है आता काय घडणार आहे उस पे विश्वास करें. त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्हारे विश्वास के अनुसार तुम्हारे लिए हो. तुमच्या विश्वासानुसार तुमच्यासाठी होणार. जैसा विश्वास करोगे जसा विश्वास ठेवाल वैसा मिलेगा. तसंच मिळेल. बाइबल कहती है बायबल सांगतं, विश्वास करने वालों के लिए सब कुछ हो सकता है. आणि विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. सब कुछ हो सकता सर्व है, होतं, सब कुछ हो सकता सर्व है. घडतं. आइए अपने पैर पे खड़े हो चला जाओ. आपण आपल्या पायावर उभं राहू. बाइबल कहती है बायबल सांगतं, तेरे लिए सब कुछ संभव है. तुझ्यासाठी सर्व काही शक्य आहे. विश्वास के लिए सब कुछ संभव है. विश्वासणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. अपने विश्वास को में बल लाए, आणि आपल्या विश्वासामध्ये बळ घेऊन या. उसको निर्बल मत बनने दे. त्याला निर्बळ बनू देऊ नका. आपके विश्वास में सामर्थ्य बहेगी. तुमच्या विश्वासातून सामर्थ्य वाहील. आपके विश्वास में सामर्थ्य बहेगा. तुमच्या विश्वासातून सामर्थ्य वाहील. विश्वास में वो ताकत है. विश्वासामध्ये ती ताकद आहे. निराश नहीं होना. निराश होऊ नका. निराशा में आशा रखें. निराशामध्ये आशा ठेवा. अपने 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 चीजों को देखें. आपल्या गोष्टीकडे पहा. किसने आपके विश्वास को निर्बल कर दिया. कोणत्या गोष्टीने तुमचा विश्वास निर्बल केला आहे. किस हालत ने आपके विश्वास को निर्बल किया है. कोणत्या परिस्थितीने तुमच्या विश्वासाला निर्बल केला आहे. क्या है वो चीज. कोणती गोष्ट आहे ती. आज ऐसी चीजों को अपने जीवन से निकाल दे जो
जो विश्वास को नहीं रखने देते। आज अशा गोष्टी आमच्या जीवनातून आम्हाला काढायच्या ज्या आम्हाला विश्वास ठेवू देत नाहीत। आपकी शारीरिक दशा होगी तुमची शारीरिक परिस्थिती असेल जिस पे आपने विश्वास कर लिया है, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाय, जिसके ऊपर आपने भरोसा किया है, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाय, और जिसके लिए आप बोल रहे हैं ज्या गोष्टी तुम्ही बोलत आहात ऐसा ही होगा, असंच होईल। आज इसको निकाल दें। आज त्या गोष्टी काढून टाका। परमेश्वर की बातों को अपने जीवन में ले लें। देवाच्या गोष्टी तुमच्या जीवनात घ्या। परमेश्वर की प्रतिज्ञाओं को याद करें। देवाची प्रतिज्ञा, देवाचं अभिवचन आठवा। परमेश्वर तू कितना भला है, परमेश्वर तू कितना महान है। तूने कहा यीशु कि जैसे तू विश्वास करेगा वैसे तेरे साथ होगा। प्रभु आज का ये वचन हमें बताता है कि जो परिस्थिति में हम हैं उस परिस्थिति को हमें नहीं देखना है, परंतु उस परिस्थिति को अपने जुबान से बोलना है जो हमें चाहिए। प्रभु शायद आज हमारी परिस्थिति ऐसी है कि हमारे जेब में पैसे नहीं हैं, पर हमें बोलना है कि मैं प्रभु यीशु मसीह में धनवान हूँ। शायद आज परिस्थिति ऐसी है कि मैं बीमार हूँ, मेरे परिवार के लोग बीमार हैं, तो हमें कहना है कि यीशु मसीह के खाए हुए कोड़ों से मुझे और मेरे परिवार को आरोग्य मिला है। शायद आज परिस्थिति ऐसी है कि मैं उदास हूँ, मेरा कोई दोस्त नहीं है, या फिर जो लोग मेरे अपने थे उन्होंने मुझे छोड़ दिया है क्योंकि मैंने मसीह को ग्रहण किया है। तो हमें कहना है कि मेरा सच्चा मित्र यीशु है, उससे अच्छा कोई मित्र नहीं है। पवित्र आत्मा हमेशा 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 मेरे साथ है। हमें बोलना है और हमें विश्वास करना है, हमें बोलना है और हमें विश्वास करना है। जो कुछ हम बोलेंगे वो प्रभु यीशु ने कहा है कि जैसा तू चाहेगा वैसे ही होगा, तो जरूर पूरा होगा, जरूर पूरा होगा। प्रभु आज से हम अपनी जुबान से कोई भी नकारात्मक बात न बोले, ऐसे होने देना प्रभु। पवित्र आत्मा तो हमारी जुबान को अपने कंट्रोल में ले, ताकि हम कोई नकारात्मक बात बोल ही ना सके, परंतु हम सकारात्मक बातें ही बोलें, हम विश्वास की बातें बोलें, हमारी प्रार्थना में विश्वास हो, हमारा विश्वास इतना दृढ़ हो जाए कि जो कुछ हम तेरे नाम से मांगे वो हमें मिले। प्रभु ऐसे तो हमें प्राउड बना प्रभु, हम बच्चे न रहे पर हम प्राउड हो जाए, हम विश्वास में प्राउड हो जाए, ऐसे होने देना प्रभु। हर जो चीज़, हर जो रुकावट हमारे विश्वास के लिए है वो यीशु मसीह के नाम से मैं तोड़ता हूँ। आज हम वो चीज़ नहीं देखेंगे, उस चीज़ को ग्रहण नहीं करेंगे, उस चीज़ को स्वीकार नहीं करेंगे जो हमें गिराने के लिए है, परंतु हम उस चीज़ को स्वीकार करेंगे, उस चीज़ को बोलेंगे, उस चीज़ पर विश्वास रखेंगे जो हमें उठाने के लिए है। प्रभु हमारी नज़र नीचे नहीं, परंतु हमारी नज़र आज से ऊपर तेरी ओर है। प्रभु हर एक चीज़ को मुमकिन करने वाला तू है प्रभु। बस मांगने की देरी है, बस बोलने की देरी है, बस विश्वास रखने की देरी है। आज से ये देरी मैं निकालता हूँ प्रभु, और मैं आगे बढ़ता हूँ प्रभु। तेरे विश्वास में आगे बढ़ूंगा, सकारात्मक बातें ही बोलूँगा, और मजबूत स्ट्रॉन्ग प्रेयर्स, प्रार्थनाएं ही मैं करूँगा। तेरे नाम से मांगता और कबूल करता हूँ प्रभु। आमीन।